नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, मी ज्यावेळेस मशीन क्लास एखाद्या मुलीचा चालू करते, त्यावेळेस मी पहिल्यांदाच तिला कुठलं साहित्य लागतं तर ते सांगत असते. तर सगळ्यात अगोदर वही लागती, पेन लागतो, स्केच पेन असला तरी चालेल किंवा पेन असला तरी चालेल, पट्टी लागती, कात्री लागती आणि टेप लागतो. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण पहिल्या दिवशी क्लासला येतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आवश्यक असतात. तर वही जी असते तर ह्या वहीमध्ये आपण पूर्ण जे शिवण क्लासमध्ये शिकलेलं आहोत तर ते त्याच्यामध्ये आपल्याला लिहिण्यासाठी शिवण क्लास करण्यासाठी ही वही लागती. आणि टेप हे जे आहे तर तो टेप आपल्याला पूर्ण मेजरमेंट घेण्यासाठी लागतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे वाटेल की ही आपल्याला अगोदर हे असं का सांगते, हे सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. तर बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्यांना नवीन क्लास जॉईन करायचा आहे असेल तर ह्या गोष्टी सर्व लागतात व माहिती नसते. तर आपण डायरेक्ट क्लासमध्ये जातो किंवा आपल्याला किंवा आपण कन्फ्यूज झालेला असतो की आपण नेमकं पहिला दिवस आहे, नेमकं काय काय घेऊन जायचं मशीन क्लाससाठी. तर त्यासाठी हे सगळ्यात अगोदर आपल्याला एवढं साहित्य म्हणजे लागत असतं. तर पट्टी जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थित रेषा वगैरे ओढण्यासाठी, आणि पेपरही लागतो. तर पेपरवरती आपण सगळ्यात अगोदर बेसिक कटिंग करत असतो. आणि कात्री तर लागतेच. कात्री तुम्ही पहिल्यांदा साधी कात्री वापरा, नंतर तुम्ही चांगली कात्रीही घेऊ शकता. तर अगोदर साध्या कात्रीने पेपर कटिंग करायचं. जर चांगली कात्री वापरली तर ती खराब होती. तर पहिल्या दिवशी आपण जर मशीन क्लासला जाणार असेल तर एवढं साहित्य आपल्याजवळ असलंच पाहिजे. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा पहिल्यांदा क्लासला जातो तर त्यावेळेस खूप उत्सुकता असते, आपल्याला जमेल का नाही किंवा येईल का नाही, हे काम खूप अवघड असतं असं वाटतं. पण तसं काही नाही. ज्यावेळेस आपण ह्या क्षेत्रामध्ये जातो तर त्यावेळेस आपल्याला हळूहळू अवघड वाटतं, पहिल्यांदा अवघड वाटतं. पण ज्यावेळेस आपण एखादा ब्लाऊज वगैरे स्टिच करू ना, त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो की आपण आपला पहिला ब्लाऊज शिवलेला आहे आणि तो खूप छान पद्धतीने आपल्याला बसलेला आहे. तर मग त्यासाठी आपल्याला बेसिक साहित्य लागतं. तर आपण सगळ्यात अगोदर आता पेपर कटिंग वगैरे मापं वगैरे पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असेच आपण नवनवीन आजपासूनच आपण वेगवेगळे असे कटिंग वगैरे पाहणार आहोत. तर बेसिक सगळ्यात अगोदर आपल्याला शिवणकामासाठी काय लागतं हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. तर आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की ब्लाऊजसाठी लागणारी मापे. तर उद्या आपण हे पाहणार आहोत, ब्लाऊजसाठी लागणारी मापे. त्यासाठी आपल्याला वही आणि पेनची आवश्यकता आहे. तर तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायची आहे. आपल्याला वही आणि पेन हा लागतोच आणि टेपही लागतो. तर जोपर्यंत आपल्याला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, कशी लिहायची, कशी ते मापं टाकायची हे सर्व काही कळत नाही, तोपर्यंत डोक्यामध्ये खूप कन्फ्यूज असतो आपण. आत्ता ज्या माझ्या मैत्रिणी माझ्याकडं क्लास करून गेलेल्या आहेत तर त्यांनाही पहिल्या दिवशी असं वाटलं की आपल्याला जमणार नाही, आपण हे काम आपल्याला व्यवस्थित येईल का नाही, कस्टमरला ब्लाऊज येईल का नाही, हे पहिल्या दिवशी 8 दिवस आपल्याला तसंच वाटतं. पण ज्यावेळेस आपण ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण मन लावून काम करू त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज वगैरे येतात. जर आपण असंच शिवणकाम व्यवस्थित केलं नाही, टंगळमंगळ केली, ब्लाऊज शिवला तर शिवला, नाही शिवला असं जर केलं तर आपल्याला व्यवस्थित असं काम येत नाही, फिनिशिंगही व्यवस्थित येत नाही, कारण आपलं लक्ष त्याच्यामध्ये नसतं. जे आपण पूर्ण मन लावून व्यवस्थितपणे ब्लाऊज कटिंग केलं पाहिजे, मापं घेतली पाहिजेत, त्यावेळेस तो कस्टमरला चांगला ब्लाऊज बसतो. आणि फर्स्ट टाईम जर मुली असाल तर तो पहिल्यांदा आपल्या आईचाच ब्लाऊज शिवतात. तर आईचा ब्लाऊज जर छान बसला तर सगळे ब्लाऊज चांगले बसतात. आणि जर महिला ब्लाऊज शिवत असतील तर तो आपल्या स्वतःचा ब्लाऊज शिवतात, मग घरातल्या इतर लेडीजचा ब्लाऊज शिवतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.